नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती या ठिकाणी संपूर्ण पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा या पेपरमधील हे सर्व प्रश्न पहा, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मराठवाडा बघा या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 8 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, या ठिकाणी काय विचारला आहे. महाराष्ट्राचे नंदनवन असे खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा महाराष्ट्राचे नंदनवन असे कशाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. महाबळेश्वरला बघा महाराष्ट्राचे नंदनवन असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, या ठिकाणी काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणजे गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र बघा पोलीस विभागाकडून दक्षता हे मासिक प्रकाशित करण्यात येते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी पहा काय विचारला आहे. जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य करतो? बघा जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य करतो? तर बघा जिल्हाधिकारी हे जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारला. येलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? येलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वनांचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वनांचे म्हणजे जंगलचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? गडचिरोली बघा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनाचं प्रमाण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारला आहे. भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर काय असेल? बघा कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्ह्यामध्ये विचारले नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात जिल्ह्यामध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा हिंगोली जिल्हा बघा पोलीस पाटील भरती बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण असेच प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला बघा हे IMP बघा प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 पहा काय विचारला आहे. नर्मदा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? नर्मदा बघा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे,
म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12वा पहा या ठिकाणी काय विचारलं आहे? तिहार जेल. तिहार जेल कोणत्या शहरामध्ये आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? तिहार जेल कोणत्या शहरामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो पहा, तिहार जेल ही दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13वा पहा या ठिकाणी काय विचारला आहे? जायकवाडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? जायकवाडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जायकवाडी हा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा या ठिकाणी पाहूयात. हिंगोली जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? बघा, हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? बघा, नांदेडची लागते, परभणीची लागते, वाशिमची लागते. बघा बीड या जिल्ह्याची बघा सीमा हिंगोली जिल्ह्याला लागत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा पहा या ठिकाणी काय विचारला आहे? महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या वर्षापासून होत असते? महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून होत असते? बघा, अशा प्रकारचा जो प्रश्न आहे, महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून होत असते? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? तर 1 ऑगस्टपासून पहा महसूल वर्षाची सुरुवात होत असते. प्रश्न क्रमांक 16वा पाहूयात. पंचायत राज दिन कोणत्या दिवशी असतो? पंचायत राज दिन विचारलाय, खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर 24 एप्रिल बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा पाहूयात. अहिराणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? अहिराणी ही भाषा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये बोलली जाते? योग्य उत्तर काय असेल? अहिराणी बघा भाषा प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये बोलली जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 18वा पहा. कोकण या प्रादेशिक विभागाचं हवामान कसं आहे? बघा, कोकणचं हवामान कसं आहे? बघा, कोकणचे हवामान बघा या ठिकाणी उष्ण आणि दमट. बघा, हे हवामान कुठलं आहे? कोकणचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया. त्या ठिकाणी काय विचारलं आहे? मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, तानसा हे धरण ठाणे जिल्ह्यामधलं धरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. गावामध्ये पिकांची आणेवारी कोण ठरवतात? गावामध्ये पिकांची आणेवारी कोण ठरवतात? बघा, गावामध्ये पिकांची आणेवारी हे तलाठी ठरवत असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात? बघा, सर्वांनी सांगायचे ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात? योग्य उत्तर काय असेल? ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी या ठिकाणी 7 असतात सदस्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण ओळखला जातो? ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी कोण असतात? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचे. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी कोण असतात? बघा, ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी असतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. गावामधील जिल्हा परिषद शाळा खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतात? बघा, गावातील जिल्हा परिषद शाळा कोणाच्या नियंत्रणाखाली असतात? जिल्हा परिषद यांच्या नियंत्रणाखाली असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर हे धरण कोणत्या नदीवर आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? हिंगोली जिल्ह्यामधील सिद्धेश्वर हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? योग्य उत्तर काय असेल? बघा, सिद्धेश्वर हे धरण पूर्णा नदीवरचं धरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. बघा, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? बघा, पावसाळी अधिवेशन मुंबईला भरते, हिवाळी अधिवेशन हे नागपूरला भरते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा. राष्ट्रीय विषाणू संस्था कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय विषाणू संस्था कोणत्या ठिकाणी असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा.
मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? योग्य उत्तर काय असेल? राज्यपाल पहा मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदाची शपथ हे देत असतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गुलाबी शहर म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? गुलाबी शहर म्हणून. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? गुलाबी शहर म्हणून आपण जयपूर या शहराला ओळखतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे? गुजरातची राजधानी कोणती असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, गुजरातची राजधानी कोणती आहे? बघा गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. गुजरातची गांधीनगर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रिझर्व्ह बँकेची स्थापना विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बघा 1 एप्रिल सन 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, ताडोबा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा हे अभय अरण्य विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.